स्वातंत्र्य सैनिक नामदेवराव म्हात्रे यांच्या स्मृतींना उजाळा. आडगाव विद्यामंदिरात प्रेरणादायी सोहळा संपन्न. स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय नामदेवराव म्हात्रे यांच्या 18व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित बक्षीस समारंभ आडगाव विद्यामंदिर शाळेच्या सभागृहात अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वृंद, पालक, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक नामदेवराव म्हात्रे, क्रांतिकारक शहीद भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर मान्यवरांची प्रेरणादायी भाषणे झाली. वक्त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील अण्णांचे मोलाचे योगदान, त्यागमय जीवन, साधेपणा व राष्ट्रनिष्ठा यावर प्रकाश टाकत आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्य सैनिकांचे विचारच खरे मार्गदर्शक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक नामदेवराव अण्णांच्या जीवनावर आधारित तयार करण्यात आलेली माहितीपूर्ण चित्रफित दाखवण्यात आली. या चित्रफितीतून अण्णांच्या संघर्षमय जीवनाची, समाजासाठी केलेल्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. त्यामुळे सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व विचारशक्तीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व वक्तृत्व कला स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेचा माजी विद्यार्थी मोहित पाटील यांनी ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्यात आला. कार्यक्रमात सचिन पाटील सरांनी सादर केलेल्या स्वरचित पोवाड्याने उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करून मने जिंकली. तर प्रेम सरांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी शब्दातून स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय नामदेवराव अण्णांच्या जीवनपट वृत्तांत कथन करून उपस्थितांना प्रेरित केले. या कार्यक्रमात सरपंच रेखा पाटील, आडगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळाराम कराळे, सचिव द्वारकानाथ पाटील, खजिनदार राजेश म्हात्रे, सहसचिव रमेश कराळे, रस्ता सुरक्षा अभियान विभागीय नोडल अधिकारी मणिलाल शिंपी, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक किशोर पाटील, सदस्य सुरेश मुकादम, मधुकर टावरे, देवेंद्र पाटील, बबन पाटील, गुरुनाथ पाटील, यशवंत पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तप्रसाद म्हात्रे व इतर पदाधिकारी तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक सुधाकर साळुंके, माजी पंचायत समिती सदस्य गिरीश म्हात्रे, माजी उपसरपंच रेखा मुकादम, सद्गुरू क्लासचे पौर्णिमा पाटील, सुजाता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद चौधरी सर व मगर मॅडम यांनी अत्यंत नेटकेपणाने केले, तर आभार प्रदर्शन विनोद म्हात्रे सरांनी केले. शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन वंदे मातरमचे गायन केले. देशभक्तीच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींना उजाळा देणारा तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, कर्तव्य भावना व सामाजिक जाण निर्माण करणारा ठरला. स्वातंत्र्यवीर नामदेवराव म्हात्रे यांची आज या ठिकाणी 18वी पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत. अण्णांनी या गावासाठी, या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी खूप कामगिरी केली आहे. ड्रेजर आंदोलनामध्ये अण्णांच्या जोडीला आम्ही देखील सर्व ही मंडळी त्यावेळेस उपस्थित होतो. खरोखर त्यांचं नेतृत्व आम्ही चांगल्या प्रकारे अवगत केलेले. जिंदगी मिलना किस्मत की बात है, मौत मिलना वक्त की बात है, और मरने के बाद भी लोगों के दिलों में जिंदा रहने ही कर्म की बात है. चांगल्या प्रकारचे कर्म केलेलं होतं. माझ्या अगोदरच्या भाषणामध्ये मला वाटतं प्रेम सरांच्या भाषणामध्ये असं आलं अण्णांच्या लढ्यात तयार झालेली अध्यक्ष, सेक्रेटरी ही लोक, खरोखरच तो काळ वेगळा होता. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. अण्णांच्या जोडीला आम्हाला काम करायची संधी भेटली. जेवढे दिवस राहिले तेवढे मला वाटतं ते मुलांच्या बरोबर राहिले नसते असं माझा अनुभव आहे. कारण ह्या शाळेवर जो प्रसंग आला होता त्या प्रसंगातनं वाट काढण्यासाठी अण्णा बरोबर 6 वाजता माझ्या घरी यायचे. अण्णा झोपत जा, तुम्ही काय होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि अण्णा 7 वाजता आले, मी त्यावेळेला उठलेलं पण नसायचं.
परंतु परिस्थिती अण्णांना एवढी आत्मीयता या शाळेच्या बाबतीत या संस्थेच्या बाबतीत होती तर ते मला नेहमी सांगायचे, बाळा काय पण कर, कर्ज काढ परंतु ती शाळा बांधून घे, कर्ज काढ परंतु शाळा बांधून घे. मी आता संस्थेचे सदस्य असलेल्या लोकांकडनं तिथे नारळ फोडला शाळा बांधण्यासाठी. अण्णांनी प्रथमतः 5,000 रुपये काढून दिले, प्रथमतः 5,000 रुपये काढून दिले आणि सुरुवात केली. मागे पुढे बघितलेलं नाही. अण्णांनी सांगितलं, अण्णा कर्ज काढताना आपण इकडून तिकडून भीक मागून काढू आणि शाळा बांधू. आज आपल्याकडे जवळजवळ 45 रूम, 2 हॉल आणि एवढा मोठा ग्राउंड, एवढी मोठी जागा आपण मिळवली. अण्णांचं खरोखर प्रेम होतं म्हणून हे सगळं सिद्ध झालेलं आहे, खरोखर सिद्ध झालेलं आहे. आणि त्यासाठी अण्णांनी खूप माझ्यावर विश्वास टाकला आणि विश्वासाला पात्र राहून मी या शाळा चालू केली. आणि संपूर्ण ह्या विजयात या संपूर्ण शाळेच्या परिश्रमाचं श्रेय अण्णा आहे. आणि अण्णा ही संपूर्ण शाळा बघितल्या तर एवढा आनंद झाला असता तर मला वाटतं दुसऱ्या कोणाला एवढा आनंद झाला नसता. जळणार लोक चिकार आहे, करणार लोक फार कमी आहेत. ही संस्था चालवण्यासाठी हे आमचे सदस्य सर्व अतिशय परिश्रम करतात आणि त्या परिश्रमामधून हे सगळं उभं राहिलेलं आहे. एक माणूस कोणी काही करू शकणार नाही, पण प्रत्येकाचा आशीर्वाद, प्रत्येकाचं ऋण त्याच्यामध्ये गुंतलेलं असतात, त्याच्यामुळे हे उभे राहिलेले आहे. मी कालच्या मीटिंगमध्ये सांगितले ह्या जागेचं भूमिपूजन स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी केलं, आरशी पाटलांनी केलं, शाबीरभाई शेखनी केलं. आणि ही पवित्र जागा आहे आणि या पवित्र जागेतनं सगळे निर्माण झालेले आहे. आपण सर्वांनी अण्णांच्या स्मृतीस वंदन करून आणि सगळ्यांनी अण्णांची आठवण ठेवून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही जखम नव्हती मित्र हो, ही होती कोण गावाचा इतिहास लिहिणारे एक सोनेरी पान, धगधगत पान. आणि कोण गावाचा एक इतिहासच घडला हो, कोण गावाला एक सोनेरी अक्षरात लिहिला गेला इतिहास, अण्णांचा इतिहास. आज अगदी स्फूर्तीने अभिमानाने आपण सगळे इथे बसलेलो आहोत आणि ती स्फूर्ती आपल्या मनात निर्माण झाली ती फक्त अण्णांमुळे. पण पुन्हा एकदा सांगतोय, त्या जखमेतून एक वाक्य निघतंय की आम्हाला गुलामगिरी नको आहे, आम्हाला स्वाभिमान हवा आहे. आणि तो स्वाभिमान गोवायला नव्हता. अशा स्थितीमध्ये त्या सहभाग घेतला, गोळी लागली. बघा मित्र, बलिदान कधीच व्यर्थ जात नसतं, तुम्ही केलेला त्याग कधी व्यर्थ जात नसतं. कारण त्यागाशिवाय क्रांती नाहीये हे आपण ऐकतच आलेलो आहोत. फार मोठा इतिहास आहे भारताला आणि इतिहासाचा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यागच आहे हो. या त्यागातून निर्माण झालं आणि अशा रीतीने अण्णा घडले. पुढे काय, गोवाही स्वातंत्र्य झाला, पण अण्णांचं व्यक्तिमत्व फक्त स्वातंत्र्य संग्राम मर्यादित नव्हतं. कारण आज आपण सगळे जमलोय ते फक्त गोवा मुक्त करण्याचा सहभाग होता म्हणून नव्हे, तर त्यांच्या मनामध्ये असलेली या विद्यार्थ्यांबद्दल कळकळ. ते चित्रकार होते, पण त्याचा ब्रश फक्त कागदावर फिरत नव्हता, तो मनामनावर, मुलांच्या जनमानसावर, प्रत्येकावर फिरत होता. त्यांचं असं म्हणणं होतं की या चित्रामध्ये माणूस बेरंग असलेला सुद्धा रंगीत होतो आणि रंगबिरंगी रंग भरण्याचं काम हे चित्र करत असतात. आणि म्हणून आमच्या संस्थेने सुद्धा एक ठरवलं गेलेलं मुलांची चित्रकला स्पर्धा ठेवायची आणि अविरतपणे 18 वर्ष आम्ही चित्रकला स्पर्धा ठेवतोय. चित्रकला स्पर्धेमध्ये मुलाचं व्यक्तिमत्व घडत असतं आणि या व्यक्तिमत्वामध्ये जे बारकावे त्याला समजत असतात. ज्याची चित्रकला चांगली तो पुढे चांगला होतो असं अण्णांचं मत सुद्धा होतं. अण्णा फक्त या मर्यादित नव्हते, या संस्थेचे ते अध्यक्ष सुद्धा झाले. अध्यक्ष होण्यामागे धडपड एकच आहे की मुलाने शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षणाची गंगा घरोघरी वाहिली पाहिजे आणि अध्यक्ष स्थानी त्यांनी घोषवलेले. हे सगळे जे महाराज इथे समोर दिसत आहेत तुम्हाला, हे सामान्य व्यक्ती नाही, हे सगळे असामान्य व्यक्तिमत्व आहे. यांचं आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. काही माणसं बोलत सुद्धा नाहीये, पण बोलत नाही पण कृती मात्र भरपूर असतात. ही कृती महत्वाची, प्रॅक्टिकल महत्वाचं आहे. अण्णा फार कमी बोलायचे, परंतु बोलायचे तर मोजके बोलायचे. जेव्हा बऱ्याचशा ठिकाणी प्रोग्रामला आम्ही जायचो, आम्ही उशिरा, अण्णा आमच्या आधी असायचे. इथल्या 18 वर्षापेक्षा मला वाटतं इथे सगळे सदस्य उपस्थित आहेत आणि सगळे अगदी खूप वर्षापासून आहेत. त्यांना सगळ्यांना अनुभव आहे की कार्यक्रम असेल तर 15 मिनिटं आधी अण्णा येऊन बसायचे. बऱ्याचदा खुर्च्या रिकाम्या असायच्या.
म्हणजे हा वक्तशीरपणा त्यांच्याकडनं आपण शिकलो पाहिजे की वेळेवर एखादी गोष्ट केली तर काय होऊ शकतं. त्याने वेळ डिसिजन घेतलं, आजूबाजूला विचारलं की मला स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घ्यायचा आहे, सगळ्यांनी विरोध केला पण त्यांनी मनाने सांगितलं नाही मला जायचंय. डिसिजन पॉवर, त्यांच्याकडे डिसिजन पॉवर सुद्धा चांगली होती. त्यांच्या आजोबांपासून त्यांना हे संस्कार आले होते आणि आजोबांचं एक स्वप्न होतं की आपण बऱ्याचशा ठिकाणी फार आम्हाला असा खर्च करतो, कार्यक्रमामध्ये करतोय, लग्नामध्ये करतोय, इतर ठिकाणी करतोय, तर तो खर्च कमी झाला पाहिजे. आणि परवाच अगदी आपला एक विवाह झाला म्हणजे विनोद म्हात्रे सरांच्या मुलाचा की एक दिवशी अगदी नेत्रदीपक विवाह होता. कारण मी सुद्धा सकाळपासून तिथे होतो की एका दिवसामध्ये तो विवाह संपन्न झाला आणि खरोखर या समाजाला त्यांनी आदर्श दिलेला आहे. हा आदर्श त्यांना वडिलांकडून आणलाय, त्यांना त्यांच्या आजोबाकडून आणलाय. खरंच पुन्हा एकदा विनोद म्हात्रे सरांसाठी आणि आणण्यासाठी होता आहे. कारण बोलणं खूप आहे, मी बोलतोय बऱ्याच ठिकाणी बोलत असतो पण बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. आणि सरांनी ते करून दाखवलंय एक दिवशी विवाह सोहळ्यामध्ये. खरोखर हे अण्णांचे खूप काही अशा पैलू आहेत. कामगार होते, फक्त ते कामगार हात फक्त ते कामगारीसाठी त्यांनी वापरले नाही तर ते हात त्यांनी चळवळीसाठी सुद्धा वापरले. आज महाराष्ट्राला तसा विचार केला तर मुंबईमध्ये चळवळ नाहीये. तुम्ही विदर्भात जा किंवा पुढे इकडे मराठवाड्यामध्ये जा, चळवळीचं फार मोठं अंग आहे तिकडे, मात्र मुंबईला अंग नाहीये. पण अण्णा चळवळप्रिय सुद्धा व्यक्ती होती हे तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रेझर हटाव या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. म्हणजे विद्यार्थ्यांनी, माणसाने जेव्हा त्यांच्यावर अन्याय होतं तेव्हा संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे हे अण्णाकडून आपण शिकलो पाहिजे. आणि ते आता येणाऱ्या पिढीने शिकलं पाहिजे. आणि यातले काही बरेचसे मंडळी मी पण पाहिलं की चळवळप्रिय आहे. म्हणजे आपले अध्यक्ष बाळांकर आहेत, हे सचिव सुद्धा द्वारकानाथ पाटील आहेत, बरीचशी इथली मंडळी आहेत, त्यांचे नाव मी उल्लेख करत नाही, हे सगळे चळवळप्रिय. आणि मला मी सर्व मान्यवरांना विचारतोय की खरोखर चळवळ आता राहिलेली आहे का? नाहीये. तर विद्यार्थ्यांमध्ये आंदोलन चळवळ हा प्रकार दिसत नाही, फक्त दिसतो ती वळवळ. आपल्याला वळवळ नकोय. आत्ताचा विद्यार्थी चळवळप्रिय. शिरीष कुमार लहान वयामध्ये गोळ्या घेतल्या त्याच्या छातीवर. काय वय होतं त्याचं सांगा का मला? त्याला कोणी शिकवली चळवळ? त्याच्या मनामध्ये चळवळ आली कशी काय? कारण जेव्हा तुमच्यावर अन्याय होतोय तेव्हा पेटूनच उठलं पाहिजे हे तुम्हाला आता शिकायचं आहे. अन्याय झाल्यानं गप्प बसायचं नाहीये. का अशा रीतीने अण्णांचं खूप काही गोष्टी आपल्याला सांगण्यासारख्या आहेत, परंतु वेळेअभावी आणि आपला बराचसा प्रोग्राम पुढे सुद्धा आहे तर मी माझं प्रास्ताविक ते संपवतो. जय हिंद, जय भारत. आमच्या पाठीशी खंबीरपणे, नेहमीच खंबीरपणे उभे असते आपली संस्था आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष बाळाजी कराळे, सचिव द्वारकानाथ पाटील, सहसचिव रमेश दादा, खजिनदार राजेश म्हात्रे साहेब, असे सर्व आणि त्याची संपूर्ण टीम, ही कार्यक्षम टीम की जी या संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्याकरता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असते. ते सगळे जर या ठिकाणी बाबांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे मी या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर नागावकर सर हे आज इथे उपस्थित असतील. ते बोर्डाच्या परीक्षेच्या मीटिंग करता बोर्डात गेलेले आहेत, पण संपूर्ण हा जो कार्यक्रम आज यशस्वी झालेला आहे याच्या मागे त्यांचे विचार आहेत. त्यांनी संपूर्ण काल नियोजन करून दिलं, त्यांचे आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे. त्याचबरोबर आपले उपमुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मेहनत घेतली, या सर्वांचे मी या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या प्रतिष्ठानचे सर्व सदस्य ज्यांनी तन मन धन अर्पून हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मेहनत घेतली त्यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. मुख्य म्हणजे बाबांच्या स्मरणार्थी स्पर्धा घेतल्या, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा. या स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्या शाळांचे सर्व विद्यार्थी आणि त्या शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांचा विशेष आपण सन्मान केला असे मोहित बबन पाटील, ज्याने विशेष कर्तृत्व दाखवून आम्हाला त्यांचा सन्मान करण्याची संधी दिली, तर या मोहित बबन पाटील यांचे सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्यामुळे कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही असे हे संपूर्ण आपल्या 11वीचे विद्यार्थी, या सर्वांचे मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर आपल्या पौर्णिमा मॅडम, गंगाराम दादा, बाकी इतर सर्व पाहुणे, या सर्व पाहुण्यांचे मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.